महाराष्ट्र सरकार ने प्रशासनिक व्यवस्था को डिजिटल और तेज बनाने की दिशा में बड़ा कदम उठाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सह्याद्री स्टेट गेस्ट हाउस में महाई HRMS, महाआईएस और मेंटेर मिंटे पोर्टल लॉन्च किया है। सरकार के मुताबिक ये देश का पहला ऑटोमेटिक ऑर्डर मॉड्यूल है, जिसके जरिए सरकारी कर्मचारियों की नियुक्ति से लेकर रिटायरमेंट तक की प्रक्रिया डिजिटल की जाएगी। इस सिस्टम में AI आधारित असिस्टेंट जिज्ञासा को भी शामिल किया गया है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि लंबे समय से सरकारी व्यवस्था पेपर वर्क, नियमों और पारंपरिक प्रक्रियाओं में उलझी रही है। ऐसे में ये पहल प्रशासनिक सुधार और डायनेमिक एडमिनिस्ट्रेशन की दिशा में बड़ा बदलाव साबित होगी। महाई HRMS के जरिए कर्मचारियों की सेवा पुस्तिका, नियुक्ति आदेश, पदोन्नति और रिटायरमेंट से जुड़े दस्तावेज डिजिटल रूप में उपलब्ध होंगे। सरकार का दावा है कि इससे प्रमोशन प्रक्रिया में तेजी आएगी और अधिकारियों कर्मचारियों को बेहतर प्रशासनिक सुविधा मिलेगी। मुख्यमंत्री ने इसे महाराष्ट्र के डिजिटल पावर की बड़ी सफलता बताते हुए कहा कि सरकारी कामकाज को आधुनिक, आसान और तकनीक आधारित बनाने की दिशा में अहम कदम है। कार्यक्रम में उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढ़ा समेत कई वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड केलं आणि त्यांनीच नाही तर शेवटी सचिव तर हेड असतातच, पण त्याच्या खालची टीम महत्त्वाची असते की ज्या टीमने हे सगळं डेटा कलेक्शन करणं, कोलेक्ट करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, ते सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि अर्थातच आमचं कार्यालय देखील पूर्णपणे याच्यासोबत काम करत होतं। क्लोज कोऑर्डिनेशनमध्ये शिखर परदेशी असतील किंवा आमचे तेमाच्या ACS असतील, आताचे ACS असतील, असे सगळे हे सातत्याने यामध्ये क्लोज कोऑर्डिनेशनमध्ये काम करत होते आणि ज्या काही टप्पे आपण ठरवले होते त्या प्रत्येक टप्प्याला मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आणि त्यातनं हे सगळं इव्हॉल्व होत गेलं आणि आज आपण बघितलं की जे काही लॉन्च आपण केलेले आहेत ते खूप चांगले आहेत। म्हणजे आता सर्व्हिस बुक पासनं तर एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या कर्मचारी ज्यावेळेस आपला सिलेक्ट होतो त्याचं सिलेक्शनचं जे पत्र आहे त्या पत्रापासून तर तो रिटायरमेंट ज्यावेळेस घेतो तर रिटायर होत असताना त्याला जे काही द्यायचं आहे त्याचं पत्र किंवा त्याला जे काही त्या फॉर्मॅट मध्ये त्याला जे काही मिळणार आहे या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय सीमलेस अशा प्रकारचं आर्किटेक्चर आपण तयार केलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वेळेवर होत राहतील असं कनेक्टेड आर्किटेक्चर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्याचं पत्र ज्यावेळेस आपण इश्यू करू त्या पत्रापासून त्याचा जो जर्नी सुरू होईल, त्यांनी घेतलेलं कुठली सुट्टी असेल तर ती रजिस्टर होईल, त्याला जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत ते रजिस्टर होत जातील, त्याच्याकरता किंवा त्या केडरकरता घेतलेला जो निर्णय आहे तो होत राहील। हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता नव्याने एंट्री करायची आवश्यकता नाही आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या बुकवर एंटर होत जातील, ते बिल्डअप होत जाईल आणि केवळ त्याच्या जर्नी करता नाही तर आपल्या एकूण HR मॅनेजमेंट करता ही संपूर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे डायनामिकली आपल्याला वापरता येईल। त्यातनं जो आपला अधिकारी कर्मचारी आहे त्याच्याकरताही हा एक चांगला एक्सपिरियन्स असेल, त्यालाही आपलं स्वतःचं जीवनाचं प्लॅनिंग करण्याकरता त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळेल आणि एकूणच आपल्या प्रशासनाला गतिमान करण्याकरता ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला करता येतील। आणि अर्थातच यामध्ये याचे जे वेगवेगळे व्हर्जन्स आपण चालू केलेले आहेत, मोबाईल व्हर्जन आहे, मगाशी आपण जसं बघितलं की तुम्हाला मोबाईल व्हर्जनवर त्या ठिकाणी स्वतःचं तर सगळं मॅनेजमेंट करताच येईल, प्लस त्याच्यासोबत आपल्याला अर्जंट फाईल्सच्या संदर्भातली काही त्या ठिकाणी कारवाई करायची असेल तर ती देखील आपल्याला त्या माध्यमातून करता येईल। याचा दुसरा अर्थ असा आहे की आता सुट्टीच्या दिवशीही समजा आम्हाला कोणी सांगू शकणार नाही की त्या दिवशी सुट्टी होती, आम्ही शनिवारी पण फोन करून सांगू की आता हे अप्रूव्ह करून टाका आणि तुम्हाला ते मोबाईलवर अप्रूव्ह करावं लागेल, तर त्याच्यामुळे आता तो एक आपली ती काय म्हणतात थोडी स्वतंत्र आपलं कमी होईल। पण मला असं वाटतं की त्यातनं आपल्या कामाची एफिशियन्सी जी आहे एफिशियन्सी देखील निश्चितपणे वाढणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे काही असिस्टंट तयार झालेले आहेत, या असिस्टंट आहेत, चॅट बॉक्सेस आहेत, याचा फायदा असा आहे की ओव्हरऑल आपल्याला सगळ्या मॅनेजमेंट करता
आता कुठली गोष्ट शोधायची आवश्यकता नाही आहे. आपल्या सर्च इंजिनमध्ये गेलं की सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी आपली एफिशियन्सी खूप वाढणार आहे. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं याचं जे डिझाईन झालेलं, मी NICचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन. कारण जसं मॅडमने सांगितलं की इट वॉज एव्हर इव्हॉल्विंग अशा प्रकारचा प्रोजेक्ट होता. आणि मला असं वाटतं की हे आता तुम्ही केल्यामुळे आता देशभरामध्ये याचं रेप्लिकेशन करण्याकरता NICला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आणि या सगळ्या असिस्टंट्सच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं हे कार्य आपल्याला करता येईल. यामध्ये विशेषतः आपण बघितलं की काही गोष्टी ज्या तयार केलेल्या आहेत, म्हणजे मेंटॉर मेंटी याला केवळ आपण मेंटॉर मेंटीच्या रूपानं बघण्याचं कारण नाही, तर इट इज क्रिएटिंग अ न्यू इन्स्टिट्यूशनल मेमरी. कारण कोणी केलेलं काम हे आपल्याकडे डॉक्युमेंट करून ठेवण्याची पद्धत नाही. म्हणजे समजा 2015ला आलेल्या दुष्काळात आपण काय काय केलं याचं डॉक्युमेंट नाही आहे. हा मेमरी याकरता आहे की अजून ते अधिकारी आपले कार्यरत आहेत, ते रिटायर झालेले नाहीत. पण ते रिटायर झाल्यानंतर मात्र आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नाही आहे. त्यानंतर त्यांनाच फोन करून विचारावं लागेल की ते 15ला आला होता, तर मग तुम्ही सांगोल्याला काय केलं होतं, मग तिथे चारा डेपो कुठे बनवला होता, मग कुठल्या भागात ते झालं होतं, असं आपल्याला त्याचा ते त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. पण आता एक प्रकारची या सिस्टीममुळे आपण एक इन्स्टिट्यूशनल मेमरी देखील तयार करतो आहोत की जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या सगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी एक प्रकारे डॉक्युमेंट होत आहेत, त्याची रिपॉझिटरी तयार होते आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन देखील आपल्याला करता येणार आहे. इतके अधिकारी इतकं चांगलं काम करत असतात, पण त्यांनी केलेलं जे काम आहे ते त्या काळापुरतं आपण लक्षात ठेवतो. कधीतरी एखादा आपला गतिमानता पुरस्कार वगैरे असा त्यांना देतो, परंतु त्यानंतर फार काळ ते काम काही कोणी लक्षात ठेवत नाही. दरवेळेस रिइन्व्हेंटिंग द व्हील अशा पद्धतीनं आपण काम करत असतो. पण मला असं वाटतं की या पद्धतीमुळे त्याचंही चांगल्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आपण करू शकू आणि त्यातनं ज्यांना बेस्ट प्रॅक्टिसेस रेप्लिकेट करायचे आहेत किंवा नेहमी आपण असं म्हणतो की यू हॅव टू बिल्ड ऑन इट. सो एखादी बेस्ट प्रॅक्टिस आपण बघितल्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये त्यापेक्षा चांगलं काय करता येईल, त्याच्यामध्ये काही राहिलं होतं का, काही लॅकुनाज होते का, ते दूर कसे करता येतील, याचाही विचार हा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, मोबाईल ॲप्स असतील किंवा संपूर्ण या ठिकाणचं मेंटॉर मेंटी पोर्टल सारखं पोर्टल असेल, आणि सगळ्या गोष्टी पोर्टलवरही आहेत आणि मोबाईलवरही अवेलेबल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपली गती वाढवण्याकरता खूप चांगला यातनं फायदा मिळणार आहे. एकच छोटं उदाहरण मी सांगतो की आत्ताच आपल्याकडे गेल्या काही वर्ष दीड वर्षामध्ये आपल्या शिक्षण विभागामध्ये एक जो काही घोटाळा आपल्या लक्षात आला की कसं आपल्याकडे होतं, आंधळ दळतं कुत्रपीठ खातं असं आपण नेहमी ऐकायचो. तशा पद्धतीनं ज्यावेळेस या लोकांनी आपलं जे काही सेवार्थमध्ये जे काही घोटाळे झाले आणि लोकांनी आपल्या सिस्टीममध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्याची कधी नियुक्ती झाली नव्हती त्याला नियुक्त करून टाकलं, ज्याची नियुक्ती आज झाली होती त्याला 5-5, 7-7 वर्ष मागे जाऊन त्याचे जे काही कागदात ते क्रिएट केले आणि त्याचे पैसे पण काढून टाकले. म्हणजे 1000-1000, 2,000, 5,000 शिक्षक की जे कधी लागलेच नाहीत किंवा ज्यांना आपण लावलंच नाही किंवा ज्यांचं आपल्याकडे मान्यताच नव्हती, पण ते लागले आणि ते पगारही घेत आहेत. ही जी काही आपल्या, म्हणून मी म्हटलं की समटाइम्स अ सिस्टीम कोलॅप्सेस बिकॉज ऑफ इट्स वेट, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून या सगळ्या सिस्टीम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे, मगाशी आपण बघितलं की ब्लॉकचेन. आज प्रत्येक व्यक्तीचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत हे डिजिलॉकरला जात आहेत, ब्लॉकचेन्स तयार होत आहेत. अगदी आपण नियुक्तीच्या काळात बघितलं की काही लोकांना स्पोर्ट्स कोट्यातनं आपण नियुक्त केलं. आता लक्षात येत आहे की त्यांनी जे सर्टिफिकेट दिलं त्या स्पर्धाच झालेल्या नाही आहेत किंवा ज्यांना त्यांनी सर्टिफिकेट दिलं ते असोसिएशनच बोगस आहेत, ते अस्तित्वातच नाही आहेत. म्हणून आपल्या एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये
टू कीप अ ह्युमन आय इज इम्पॉसिबल. ही सिस्टीम जर चांगली चालवायची असेल तर त्याला अशा पद्धतीचे HR रिफॉर्म्स करून, त्याला डिजिटाईज पद्धतीनं AIचा वापर करून आपण जर केलं तर मला विश्वास आहे की सिस्टीम चांगली होईल, सिस्टीम पारदर्शी होईल, सिस्टीम एफिशियंट होईल आणि शेवटी कुठल्याही कर्मचाऱ्याला आपली सिस्टीम आपल्याला न्याय देते की नाही. काम तर सगळे करतात, पण आपली सिस्टीमच आपल्याला रिस्पॉन्ड करत नाही, ती न्याय देत नाही असं वाटलं तर त्याला कुठलंही मोटिवेशन उरत नाही किंवा काम करत असताना जो उत्साह आपल्याला वाटला पाहिजे तो वाटत नाही. तर ती सगळी पारदर्शिता या सगळ्या सिस्टीममधनं या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून आज जी सादरीकरण झाली ती इतकी सुंदर झाली. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण जेव्हा आपण काहीतरी करतो त्यावेळी तो सांगण्याचा जो उत्साह असतो तो त्यात दिसत होता. म्हणजे कुठल्या तरी, म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्ही दिला तसा, ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अवर कन्सल्टंट्स, पण इट वॉज नॉट जस्ट कन्सल्टंट ड्रिवन. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या सिस्टीममध्ये काम करणारे ज्यावेळेस सिस्टीम समजून ती सिस्टीम नीट करतात त्यावेळी ती खऱ्या अर्थानं नीट होते. आणि आता तर आपण गेल्या काही जे काय आपण वेगवेगळे रिपोर्ट्स तयार केले किंवा वेगवेगळे आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या त्यात तर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जेवढं ज्ञान हे आपल्या अधिकाऱ्यांकडे असतं ते इतरांकडे नसतं. कारण आपल्याकडे ग्राउंड रियालिटी माहिती असते, तिथे काम केलेलं असतं, शॉर्टकमिंग्स माहिती असतात, एखादी सिस्टीम चालू शकते की नाही आपल्याला माहिती असतं. फक्त ते सगळं एका नीट व्यवस्थेत बसवणं हे कदाचित आपल्याला येत नसतं. आणि म्हणून मी खरोखर सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय मनापासून कामही केलं, अतिशय मनापासून सगळ्यांनी प्रेझेंटेशन्स देखील या ठिकाणी केले. ते उत्तम अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स होते. त्यातनं खरोखर काय परिणाम त्यातनं आपण साधतो तो परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि म्हणून या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोक याच्यामध्ये असे असतील की ज्यांनी काम केलं आहे पण त्यांचं कदाचित नाव आलं नसेल. त्यामुळे अशा सगळ्यांचं देखील तुम्ही माझ्या वतीनं मॅडम सगळ्यांना कन्वे करा की वी आर व्हेरी हॅपी अबाउट ऑल दीज रिफॉर्म्स. आणि हे जे काय आज HRMS आपण सुरू केलेलं आहे, इट्स अ पाथ ब्रेकिंग स्टेप आणि फार चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की मी राधा मॅडमचं याकरता विशेष अभिनंदन करेन की यापूर्वी अनेक वेळा GADत अनेकांनी चांगलं काम केलं, पण त्या अशा होत्या की ज्यांनी त्यांना अर्थातच आपल्या केंद्र सरकारने तिकडे बोलवणं केलं होतं आणि त्यांना चांगलं पद देखील त्या ठिकाणी द्यायचं होतं. तसं आम्हालाही सांगितलं होतं की आता यांना ठेवलं तुम्ही आता परत पाठवा, पण त्यांनी हा निर्णय केला की नाही, हे काम मी हातामध्ये घेतलं, हे पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्यांनी तो निर्णय करून आणि या ठिकाणी या कामाच्या पाठीमागे पूर्ण शक्ती आपली लावली. म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही उत्तम सुरुवात आपण केली आहे. एका अतिशय चांगल्या एका स्तराला आपण गेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिस इज अ बिगिनिंग. म्हणजे चांगल्या गोष्टीचं काम आपण केलेलं आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपण बिल्ड केला आहे. आता बेस्ड ऑन दिस प्लॅटफॉर्म आपल्याला अनेक गोष्टी बिल्ड करायच्या आहेत. त्या बिल्ड करण्याकरता आपल्या सर्वांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य पुढे जात राहावं अशी ईश्वराला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.